आजपासून मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, त्या ठिकाणी राज्यभरातील संगणक परिचालक जे आहेत त्या ठिकाणी त्या अधिवेशनावर धडकणार आहेत। गेल्या 11 वर्षापासून त्यांचा हा लढा आहे आणि आज आपल्यासोबत संगणक परिचालक देखील आहेत परळी तालुक्यातील। तुम्ही मुंबईमध्ये जात आहात, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडकणार आहात, काय काय तुमच्या मागण्या असणार? आम्ही गेल्या 2011 पासून आमची स्वतःची जॉईनिंग आहे आणि आमची महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना गेल्या 2011 पासून सतत मागण्या सरकारला करते, परंतु सरकार काही जागा होत नाही। लोक जे सर्व संगणक परिचालक आहेत यांना न्यायाच्या भूमिकेत सरकार कधीच आलेलं नाहीये। ज्या वेळेस स्वतः सर्व 27,000 संगणक परिचालक राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना एकदम पोटतिडकीने मागणी करतात की आम्हाला पेमेंट करा। आज जर आपण पाहिलं तर गेल्या 6 महिन्यापासून 4 महिन्यापासून पुन्हा माझं तर 5 महिन्यापासून त्याला आज पेमेंट नाही। माझ्याकडे ग्रामपंचायतचं काम सतत सारखं असतं, रोज मी नीती नियम प्रमाणे ग्रामपंचायत मध्ये काम करतो, एकही कुणाचं काम पेंडिंग ठेवत नाही। सर्व काम करत असतानाही जर समजा 5-5, 6-6 महिने जर आमचं पेमेंट होत नसेल तर काम करून अर्थ काय? कुठेतरी माणसाने उपजीविका भागवण्यासाठी माणसाने काम केलं पाहिजे। आम्ही काम करतो पण त्याच्या मोबदला शून्य मिळतोय। त्यामुळे आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे साहेब यांनी उद्या उद्या 24 तारीख आहे, 24 तारखेला आवाहन केले की सर्व महाराष्ट्रातील संगणक परिचालकांनी प्रत्येकाने लक्षवेधी आंदोलनामध्ये सामील व्हायला पाहिजे। आणि माझं बी एक मित्रांनो मत आहे, आपण घरी इतरत्र न थांबता आपला अभ्यासू या, निर्भीड, निस्वार्थी त्या अध्यक्षाच्या विश्वास सर्व महाराष्ट्रातील संगणक परिचालकांचा आपला विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्ही सर्व पात्र आहात। आणि अध्यक्ष साहेब तुम्ही आमच्या विश्वासाला पात्र आहात। आमचं एकच म्हणणं आहे, जेवढे संगणक परिचालक आहेत जे कुठे घरी कुणी थांबले असतील आज संध्याकाळी निघा। आम्ही आता जवळपास औरंगाबादच्या पुढे आलेलो आहोत। आम्ही आता कोणता मार्ग आहे समृद्धी महामार्गावर आहोत। आम्ही आता मुंबईच्या दिशेने निघालो आहोत, आम्ही अर्ध्यापर्यंत आलो, आम्ही संध्याकाळी तिथे पोहोचणार आहेत। उद्या सकाळी आम्ही सगळे लक्षवेधी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। जे कोणी घरी थांबले असतील, जे कोणी आणखीन कुठला वाटलं असेल किंवा काही जातील काही नाही जातील, परंतु मित्रांनो जे अध्यक्षाने आपल्याला सर्वांना सांगितलंय की प्रत्येकाने यायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने आलं। प्रत्येकाने आज कोणी म्हणेल की माझी जिम्मेदारी नाही, मी नाही येणार, काहीतरी ऍडजस्ट होईल, ऍडजस्ट नाही होणार। प्रत्येकाने यायचं, आपल्याला जर न्याय पाहिजे असेल तर प्रत्येकाने आलंच पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला आल्यानंतर न्याय भेटेल त्याच वेळेस आपण तिथून हलणार आहेत। त्यामुळे सर्वांनी माझे महाराष्ट्रातले जेवढे संगणक परिचालक आहेत तेवढ्यांनी उद्या चला सकाळी 10 वाजता मुंबई येथील आझाद मैदानामध्ये लक्षवेधी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, ही माझी सर्वांना आवाहन आहे। आपल्यासोबत रवी सर सुद्धा, काय गेल्या 11 वर्षापासून संगणक परिचालक हे वंचित आहेत? गेल्या 11 वर्षापासून सत्तेतल्या विरोधात जातात, विरोधातले सत्तेत येतात, परंतु संगणक परिचालकाला अद्याप न्याय मिळालेला नाही। काय विषय असा आहे की गेली 11 वर्ष 2011च्या जॉईनिंग आहेत, तर 2011 पासून आमचा हा लढा सुरू आहे। तर या लढ्यात सत्ताधारी, आताचे सत्ताधारी तेव्हा विरोधात होते, तेव्हाची विरोधक आता सत्ताधारी, हे जे सत्ताधारी लोक आहेत यांनी आतापर्यंत आम्हाला फसवलेलं आहे। कुठेतरी एका बाजूला डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्न दाखवायचं आणि एका बाजूला ह्या संगणक परिचालकावर अशी उपासमारीची वेळ आणायची, हे मोठं दुर्दैव आहे। तर यासाठी आदरणीय सिद्धेश्वर मुंडे यांनी जो आवाहन केले की सर्व संगणक परिचालकांनी या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये, या लक्षवेधी आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे, तर या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत। तर याच पद्धतीनं माझं सुद्धा आव्हान असेल, विनंती असेल सर्व संगणक परिचालकांना की त्यांनी सुद्धा या उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे। सर, एकंदरीत पाहायला गेलं तर मागण्या वेळोवेळी लेखी आश्वासन दिलं जातं, तोडी आश्वासन दिलं जातं, परंतु अद्याप कंप्लीट झालं नाही, पूर्ण कधी झालेलं नाही। संगणक परिचालक हे वंचितच आहे। तर मला एक सांगायचं, आपले जेवढे महाराष्ट्रामध्ये 27,000 कर्मचारी संगणक परिचालक आहेत त्यांना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा आज रात्री बसायचं सर्वांना, उद्या आझाद मैदानला आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपल्याला आझाद मैदान सोडायचं नाही। या अध्यक्षाचं आपल्या सर्वांचं म्हणणं आहे की आपण जे घरी बसलात, कोणी घरी राहिला असेल त्यांना आज संध्याकाळी निघायचं आहे। तुम्ही पाहू शकता सरकारच्या विरोधात संगणक परिचालकाचा मोर्चा हा एकमत झालेला आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा धडकणार आहे। पाहायला गेलं तर या मागण्या मान्य होतात का
यापुढे काय होतं हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सतीश सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर.